स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा आता बुधवारपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे। तर या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला अतिशय प्रभावी काही उपाय आपल्याला करायचे आहे। आपल्या घरामध्ये हे उपाय केल्यामुळे आपल्या घरावरती देवी लक्ष्मीची अखंड कृपा राहील। देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर निवास करेल। तर बघा तुम्ही जर हे व्रत करत असाल किंवा करत नसाल तरी देखील तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हे काही उपाय तुम्हाला करायचेच आहे। हे उपाय केल्यामुळे प्रचंड लाभ तुम्हाला होणार आहे। या व्रताची फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे। मार्गशीर्ष महिना हा सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो। त्याचबरोबर तो श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असा महिना आहे। श्रीकृष्ण म्हणजे साक्षात श्री हरिविष्णूंचा अवतार आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक गुरुवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असे काही उपाय आपल्याला करायचे आहे। यामुळे आपल्या घरावर श्री हरींची कृपा दृष्टी राहील। तर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मीची सेवा उपासना करत असतो। तसेच गुरुवार हा भगवान श्री हरिविष्णूंना सुद्धा समर्पित असतो। तर त्यामुळे या दिवशी आपण जर काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही। एवढे हे प्रभावी उपाय आहेत। मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे उपाय करायचे आहे। आता हे उपाय काय आहे आणि कसे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठून सगळ्यात आधी आपल्या मुख्य दरवाजा उघडायचा आहे। घरासमोर जागा स्वच्छ आपल्याला करायची आहे। आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचे लेपन सुद्धा करायचे आहे। बघा सकाळी सकाळी देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते। तर तेव्हा आपल्याला आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे। हे आपल्याला रोज करायचे आहे, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आवर्जून हे उपाय करायचे आहे। आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे। यानंतर हळदीमध्ये गोमूत्र, गुलाबजल हे सर्व मिक्स करून आपल्याला त्या हळदीने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचे आहे। स्वस्तिक हे शुभ चिन्ह श्री हरिविष्णूंचं प्रतीक मानलं जातं। ज्या घराच्या प्रवेशद्वाराबाहेर हे चिन्ह काढलं जातं त्या घराकडे देवी लक्ष्मी ही आकर्षित होते आणि त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होते। स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला स्वस्तिकाचं पंचोपचार पूजन करायचं आहे। हळद कुंकू, अक्षता, धूप दीप ओवाळून आपल्याला पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे। तसेच आपण आपल्या दरवाजाला कवड्यांचं तोरण सुद्धा लावत असतो। जर तुम्ही आतापर्यंत कवड्यांचं तोरण नसेल लावलेलं तर तुम्ही आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये लावा। आता याच सोबत आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा लावायचं आहे। तुम्हाला दर गुरुवारी मुख्य प्रवेशद्वारावरती हे आंब्याच्या पानांचं तुम्हाला तोरण लावायचं आहे। तर अतिशय सोपे उपाय तुम्हाला नक्कीच करायचे आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपल्याला देवपूजेच्या अगोदर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची आपल्या उंबरठ्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। कारण यामुळेच म्हणजे आपल्या घराच्या प्रवेशद्वारातूनच सकारात्मकता आणि नकारात्मकता दोन्ही प्रकारच्या ऊर्जा ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात। देवी लक्ष्मीचं आगमन दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये व्हावं, तिच्या स्वागतासाठी तिला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे। पंचोपचार पूजन करून आपल्याला दिवे लावायचे आहे। दिव्याखाली तुम्हाला फुलांचं किंवा तांदळांचं आसन सुद्धा द्यायचं आहे। उंबरठ्याबाहेर तुम्हाला 2 दिवे लावायचे आहे। 2 दिवे जर लावणे शक्य नसेल तर एक जरी लावला तरी सुद्धा चालेल। तर तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला गुरुवारी दिवे सुद्धा लावायचे आहे। उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर देवपूजा करायची आहे। देवपूजेमध्ये आपल्याला श्री हरिविष्णूंची विशेष आपल्याला पूजा करायची आहे। गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे। तर पिवळी फुलं तुम्हाला असतील तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहे। यानंतर तुळशीचे देखील या दिवशी आपल्याला पूजन करायचे आहे। तुळशीला आपल्याला थोडंसं कच्चं दूध, अगदी 1 चम्मच आपल्याला कच्चं दूध जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे। यामध्ये चिमूटभर हळद सुद्धा तुम्हाला घालायची आहे। हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी देखील करू शकतात, पण ज्यांना प्रत्येक गुरुवारी करणं शक्य नाही त्यांनी किमान मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी आवर्जून करावं। तुळशीच्या समोर सुद्धा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। सकाळ संध्याकाळ तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा सुद्धा लावायचा आहे।
असं केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. तसेच मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. तर या महिन्यामध्ये अन्नपूर्णा देवीची विशेष कृपा आपल्यावरती राहावी यासाठी आपल्याला गुरुवारच्या दिवशी स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीची सुद्धा आपल्याला पंचोपचार पूजन करायचं आहे. धूप दीप नैवेद्य अर्पण करून पंचोपचार पूजन करायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही. असं केल्याने देवी लक्ष्मी सोबतच अन्नपूर्णा देवीची सुद्धा आपल्या घरावर ते कृपादृष्टी राहील. स्वयंपाकघरामध्येही आपल्याला हळदीचे एक स्वस्तिक काढायचं आहे. दर गुरुवारी गॅसचा ओटा जो आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून आपल्याला गॅसची पंचोपचार पूजन करायचं आहे. स्वयंपाकघरात देखील बरेचशी नकारात्मकता राहते, ज्यामुळे बऱ्याचदा आपल्याला स्वयंपाक करताना चिडचिड होते. तर ह्या सर्व गोष्टी आपल्या स्वयंपाकघरातून नाहीशा व्हाव्यात यासाठी आपल्याला हे काही छोटे छोटे उपाय सुद्धा करायचे आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये देवी अन्नपूर्णाची कृपादृष्टी राहते. स्वयंपाकघरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जाचा संचार राहतो. आपल्या कुटुंबियांना आरोग्यदायी लाभ व्हावं यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे. म्हणून ह्या गोष्टी आवर्जून सर्वांनी करायच्या आहे. त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारचे जर तुम्ही व्रत करत असाल तर या व्रताच्या पूजेची मांडणी तुम्हाला करून घ्यायची आहे. त्यानंतर कथा वाचन करायचं आहे. हे दिवे लागणीच्या वेळेस तुम्हाला कथा वाचन करायचं आहे. म्हणजेच पूजा मांडणी जी आहे ते आपल्याला सकाळी करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. आता ज्यांच्या घरामध्ये गुरुवार व्रत केले जातात त्यांनी आणि ज्यांच्या घरात हे व्रत केले जात नाही त्यांनी सुद्धा हे सर्व उपाय करायचे आहे. उंबरठ्याचं पूजन करायचं आहे, तुळशीचं पूजन करायचं आहे, गॅसचं पूजन करायचं आहे आणि संध्याकाळी देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी, देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी अतिशय साधा आणि सोपा प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे. तो म्हणजे तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. ते तुम्हाला तुपामध्ये भिजून घ्यायचे आहे किंवा मग भीमसेनी कापूरवरती तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे. शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यात तुम्हाला 2 लवंग किंवा मग तुम्ही 2 वेलची सुद्धा घेऊ शकतात. यामधनं तुम्ही कुठलंही एक वस्तू घेऊ शकतात. या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. तर बघा, यामध्ये शुद्ध गाईचं तूप आपण टाकलेलं आहे. तर हा कापरानेच आपल्याला पेटून घ्यायचा आहे. यामध्ये टाकलेल्या 2 लवंगांमुळे आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते. यानंतर आपल्याला अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे. तो म्हणजेच आपल्याला कुबेर पोटली तयार करायची आहे. यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 5 वस्तू टाकायच्या आहेत. यापासूनच आपल्याला कुबेर पोटली तयार करायची आहे. आता कुबेर पोटली जर तुम्हाला बाजारामध्ये मिळाली तर त्यामध्ये सर्व साहित्य असते, पण घरातल्या वस्तूंपासून सुद्धा आपण हे पोटली तयार करू शकतात. तर बघा, यासाठी तुम्हाला 5 हळकुंड घ्यायचे आहे. लेकरूवाडी हळकुंड तुम्हाला घ्यायचे आहे. त्याचसोबत तुम्हाला 5 सुपाऱ्या घ्यायच्या आहे. सुपाऱ्या हे वापरलेल्या नसाव्यात, तुम्ही नवीन सुद्धा आणू शकतात. यानंतर तुम्हाला 5 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे. जर तुमच्या घरामध्ये पिवळ्या कवड्या नसतील तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या अगोदरच हे खरेदी करून आणायचे आहे. यानंतर ते 5 कवड्या सुद्धा घ्यायच्या आहे आणि त्याचबरोबर एक नाणं घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक अजून गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे, ते म्हणजेच 5 लवंग तुम्हाला घ्यायचे आहे. फूल असलेल्या 5 लवंग तुम्हाला घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या 5 वस्तू 5-5 अशा प्रकारे घ्यायच्या आहे. या पोटलीमध्ये तुम्हाला हे वस्तू जे आहे ते सर्व बांधायचे आहे आणि एक पोटली तयार करायची आहे. पोटली तयार करताना त्याआधी तुम्हाला या वस्तूंवरती तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याला हे नुसतीच पोटली तयार करायची नाही, तर यावरती आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे. या वस्तूंची एक पोटली तयार करायची आहे आणि पोटलीला प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला अभिमंत्रित करायचे आहे. अभिमंत्रित करण्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन त्यावरती महालक्ष्मीचं गुरुवारच्या दिवशी आपल्याला पूजन करायचं आहे आणि यावर सेवा करायची आहे. उजव्या हातात घेऊन तुम्हाला 1 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि हे अभिमंत्रित पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे. तर अशा प्रकारे हे पोटली मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी उजव्या हातात घेऊन त्यावर तुम्हाला हे सेवा करायची आहे. हे पोटली जे आहे ते तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्कीच करून बघा.
तर अशा प्रकारे तुम्हाला हे छोटे छोटे काही उपाय प्रत्येक गुरुवारी तुम्हाला करायचे आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हे उपाय करायचे आहे. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्हाला हे उपाय आवर्जून करायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.